बॉम्बे हायकोर्टचा स्क्रीनिंगचा निकाल लागलेला आहे. सगळ्यात आधी जे विद्यार्थी पास झालेले आहेत तुम्हाला खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. जे नाही झालेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. पुढे काय करायचं आहे ते मी सांगणार आहे. जे झालेले विद्यार्थी आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तुमच्यासाठी टायपिंग कधी टायपिंग होईल, कशा प्रकारे आपण आता आपलं नियोजन करायला पाहिजे हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लेक्चर चालू करायच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की बरेच विद्यार्थी जे आहेत ते अजून या संभ्रमात आहे की बाबा अजून बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आम्हाला निकाल दिसत नाही आहे. एक्झॅक्टली ट्रू, वेबसाईटवरती अजून निकाल दिसत नाही आहे. ज्युनियर ट्रान्सलेटरच्या वेळेस पण हेच झालं होतं की निकाल बाहेर आलेला होता बट वेबसाईटवरती नव्हता. तर मे बी काही असणार आहे, संभ्रम असणं एक होऊ शकतं, बट निकाल आलेला आहे टू बी ट्रू. आपण आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती पण निकाल टाकलेला आहे. तुम्हाला जर कुठे सापडत नसेल तर तुम्ही स्वतःचा निकाल बघू शकता. हे जे चॅनल आहे हे बघा, हे तुम्ही या व्हिडिओला नाहीतर स्कॅन करून घेऊ शकता या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, ओके. हे बघा, हे इथे ऑलरेडी अजून कोणी पण फॉरवर्ड केले आणि आपण पण टाकलेले आहेत. तुम्ही तुमचा जो कोणता बेंच होता तो बेंच तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ओके. मूविंग फॉरवर्ड, मुंबईचा 67 कट ऑफ लागलेला आहे. संभाजीनगरचा 69 कट ऑफ लागलेला आहे आणि नागपूरचा 70 कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, इकडे जागा जास्त होत्या म्हणून कट ऑफ जरा कमी लागलेला आहे. जे विद्यार्थी ज्यांना हे मार्क्स मिळालेले आहेत तर तुमचं ऑब्व्हियसली झालं असणारे सेकंड आन्सर कीनुसार बघा किती मार्क्स होते आणि जो PDF दिलेला आहे मी तुम्ही तिथनं करू शकता, म्हणजे तुमचं नाव वगैरे सर्च करू शकता. काही विद्यार्थ्यांना हाही प्रॉब्लेम येतो आहे की नाव सर्च होत नाही आहे, तर ॲडॉब ॲक्रोबॅट जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा इथून पुढे येणार आहे, दॅट इज टायपिंग. टायपिंग कशी करू, टायपिंगच्या स्ट्रॅटजीबद्दल उद्या अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ येईल. बट मी इथे तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या इथून पुढे तुम्हाला कामाच्या आहेत त्या सांगून देते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टायपिंग कधी होणार आहे हे बघा. सुमारे तुम्हाला 21 दिवस मिळतात टायपिंगच्या परीक्षेसाठी, म्हणजे स्क्रीनिंगचा रिझल्ट लागल्यानंतर 21 दिवसानंतर टायपिंग होते. यावेळेस पुन्हा सांगत आहे, अंदाजा आहे की टायपिंगला याच्यापेक्षा कमी दिवस मिळू शकतात. का मॅम कमी का मिळेल, कारण की स्क्रीनिंगचा निकाल खूप लेट आलेला आहे म्हणून एखाद वेळेस याच्यापेक्षा थोडासा कमी दिवस आपल्याला मिळू शकतात. कमी म्हणजे एवढे नाही, 8 आणि 10 दिवस मिळतील, बट एखाद वेळेस याच्यापेक्षा थोडे कमी दिवस मिळतील. आता आपल्याकडे समजा हातामध्ये एक 15-20 दिवस जर आपण धरले तर ह्या डेजमध्ये आपली स्ट्रॅटजी काय असायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टायपिंग ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि उद्या अजून एक आपला टायपिंग स्ट्रॅटजी रिलेटेड व्हिडिओ येईल तर तुम्ही त्यालाही बघून घ्या. याच्या आधी पण आपण बरेच टायपिंग रिलेटेड माझा आहे, सरांचा आहे, व्हिडिओज टाकलेले आहेत, लेक्चर्स आहेत. नीट एकदम नीट समजून तशी टायपिंग करा. बरेच विद्यार्थी आत्तापर्यंत टायपिंग करत होते. तुमचं टायपिंग, बऱ्याच विद्यार्थ्यांचे वर्ड काउंट जे आहेत ते प्रॉपर बसत आहेत किंवा मिस्टेक्स कमी होत आहे, वेल अँड गुड. ज्यांचं अजून होत नाही आहे तुमच्यासाठी सांगते, हे बघा, आपल्याला 400 शब्दांचा पॅसेज येणार आहे आणि तो 10 मिनिटामध्ये करायचा आहे. आपण मागे पास झालेल्या विद्यार्थ्यांचाही व्हिडिओ त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं, त्याच्यातून मी तुम्हाला जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगते. हे बघा, तुमचा कीस्ट्रोक जो आहे ते 2300 पर्यंत तुमचा कीस्ट्रोक असायला पाहिजे. पॅसेज खूप अवघड असा येत नाही. पॅसेजमधला जर मोठ्यातला मोठा शब्द आपण बघायचा तर तो 6-7 अल्फाबेट्सचा मिळून येतो. मागच्या वर्षी नंबर किंवा स्पेशल कॅरेक्टर्स असे काही पॅसेजमध्ये नव्हते. 2025च्या टायपिंगच्या एक्झाममध्ये एक नंबर होता जो की आहे 24. याच्या व्यतिरिक्त काहीच नंबर्स किंवा अल्फाबेट नव्हते, म्हणजे पॅसेज खूप अवघड येईल असं नाही आहे. महत्त्वाची रणनीती एवढीच आपण ठेवायला पाहिजे की 400 शब्द आपले 10 मिनिटात व्हायला पाहिजे. आता अजून एक सांगते, जर तुमचे 400 शब्द झाले नाही आणि समजा तुमचे 350 शब्दच टाईप झाले 10 मिनिटामध्ये तर तुम्ही क्वालिफाय होणार नाही टायपिंगला. पण जर तुमचे 360 शब्द झाले आणि चुका पण 0 झाल्या
तर तुम्हाला 10 मार्क्स मिळू शकतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्हाला मॅक्झिमम टू मॅक्झिमम 40 चुका ओके आहेत. तुम्ही 40 चुका करू शकता. कशावरनं मॅडम? कारण की समजा तुमचे 4 शब्द चुकले तर तुमचा एक प्रश्न तर तुमचा एक मार्क हा मायनस होतो. ठीक आहे. या हिशोबाने जर तुम्ही 40 चुका केल्या तर तुमचे 10 मार्क्स जातील. आणि टायपिंगमध्ये आपल्याला मिनिमम 20पैकी आपलं टायपिंगची परीक्षा आहे, 20पैकी आपल्याला मिनिमम 10 मार्क्स पाहिजे आहेत. म्हणजे एक तर तुम्ही पूर्ण 400 शब्द टाईप करायला पाहिजे 10 मिनिटामध्ये आणि त्या 400 शब्दांमध्ये जास्तीत जास्त 40 चुका चालतात, म्हणजे तुम्हाला 10 मार्क्स मिळतील. किंवा जर तुमचं ॲक्युरेसी बरोबर असेल, तुम्ही सगळे शब्द बरोबर टाईप करत असाल पण वेळ पुरत नाही आहे, तर तुम्ही कमीत कमी 360 शब्द टाईप करायला पाहिजे. उरलेले जे 40 शब्द असणारे ते चुकांमध्ये मग तुमचे काउंट होतील आणि तुम्हाला 10 मार्क्स मिळू शकतात. प्लीज या हिशोबाने आता टायपिंगची प्रॅक्टिस करा. सगळ्यात आधी 2 विद्यार्थ्यांचे माझ्यापर्यंत प्रॉब्लेम्स आले आहे. एक, मॅडम चुका कशा कमी करू, आणि दुसरी गोष्ट वेळेत कसा पेपर सोडवू. ठीक आहे. या दोघांपैकी आधी कशाला टॅकल करायला पाहिजे ते मी सांगते तुम्हाला. सगळ्यात आधी तुम्ही वेळ या गोष्टीला टॅकल करायला पाहिजे. सगळ्यात आधी तुमचे 10 मिनिटामध्ये 400 शब्द व्हायलाच पाहिजे. सगळ्यात आधी तुम्ही जेव्हा वेळेला टॅकल कराल त्याच्यानंतर तुम्ही चुका दुरुस्त करू शकता. मी स्वतः याआधी सांगितलेलं आहे, सगळ्यात आधी चुकांवरती काम करा, मग तुम्ही वेळेकडे जाऊ शकता. बट आता जेव्हा वेळ कमी आलेली आहे तेव्हा तुमच्या ब्रेनला, तुमच्या नर्व्ह सिस्टीमला, तुमच्या मसल मेमरीला फास्ट टायपिंग करण्यासाठी आता तुम्ही तयार करा. फास्ट टायपिंग केल्यानंतर आपोआप आपला ब्रेन चुका पण कमी करत जातो. जेव्हा मी आधीची स्ट्रॅटर्जी सांगितली होती तेव्हा वेळ भरपूर होता आपल्याकडे. आता वेळ कमी आहे म्हणून सांगते, आधी 10 मिनिटात पॅसेज कवर करायला चालू करा. एकदा तुम्ही 10 मिनिटामध्ये 400 शब्द टाईप केले की मग आपण चुका कमी करायला स्टार्ट करू. मॅम काय करू टायपिंगसाठी? काय म्हणजे वर्डवरती करू की फोनवरती करू, लॅपटॉपवरती करू, स्क्रीनिंग टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ, काय करू? एव्हरीथिंग इज अप टू यू. आपण आधी जो मी टेलिग्राम ग्रुप दिला आहे त्याच्यामध्ये सेशन कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये झालेले पेपर्स आपण तिथे तुम्हाला टायपिंगचे दिलेले आहेत. तुम्ही त्याची प्रिंटआउट काढा, पण फिजिकल पेपर सोबत ठेवा आणि टायपिंग करा. घरी लॅपटॉपलाही कीबोर्ड लावू शकता किंवा टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये 1 महिन्याचे जाऊन पैसे भरू शकता. 1 महिना तर नाही आहे तुमच्या हातामध्ये, आता 21 दिवसातच टायपिंग होत असते. पण तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे वाटेल, अक्षरशः फोनलाही कीबोर्ड अटॅच होतो. जास्त आपल्याला सोयीसुविधांची गरज नाही आहे. आपल्याला गरज एवढीच आहे की माझे 400 शब्द 10 मिनिटात होत आहे का. आधी वेळेवरती काम करायचं आहे, मग चुकांवरती. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जो कीबोर्ड असतो, कीबोर्डमध्ये सेंटर लाईन, अप्पर केस, मिडलवाली लाईन, त्या सगळ्यांची रणनीती, मसल मेमरी आणि ब्रेन मेमरी, सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कवर करणार आहे. तोपर्यंत आता त्यांनी दिवस सांगितलेले नाही आहे. तुमच्या हातात वेळ आहे तर लवकरात लवकर टायपिंगला चालू करा. आता ते विद्यार्थी ज्यांचं नाव या लिस्टमध्ये आलेलं नाही आहे, आपले स्वतःचे पण असे बरेच विद्यार्थी आहे ज्यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांच्यासोबतचे विद्यार्थी आहे, सेम अभ्यास केलेले, स्टील नाव लिस्टमध्ये आलेलं नाही आहे. ज्यांनी खरंच मेहनत केलेली आहे, खूप अभ्यास केलेला आहे, तुम्ही स्वतःला नाव बोट ठेवणं सोडून द्या. जर तुम्ही स्वतःबद्दल वाईट बोलाल तर जग पण तुमच्याबद्दल वाईट बोलेल. पण तुम्हाला आधी माहिती पाहिजे मी खरंच मेहनत घेतली आहे का. नाहीतर परीक्षा आली होती, मी काय क्रिकेटच बघत होतो, मी IPLच बघत होतो. आठवा, जेव्हा परीक्षा जवळ आली होती त्यावेळेला तुम्ही काय करत होते. जर तुम्ही खरंच मेहनत नसेल केली तर स्वतःला अजून एक चान्स द्या, पुढच्या परीक्षेला तयारीला लागा. पण जर तुमच्यासोबत हे नेहमीच होत असेल की तुम्ही कंबाईनचाही अभ्यास जेव्हा परीक्षा आली होती तेव्हा केला नाही, कोणत्या दुसऱ्या सरळ सेवेचाही केला नाही, बॉम्बे हायकोर्टचा एवढा मोठा चान्स होता तरी अभ्यास केला नाही, मुलगा मुलगी जे कोणी असेल सरळ आईवडिलांकडे जा, माझं लग्न लावून द्या किंवा शेती काम करायचं आहे, दुसरं काम करायचं आहे, बट लाईफ चालू करा. अभ्यास करत स्वतःचा वेळ वाया घालवू नका. जर तुम्ही एवढ्या छान संधीचा उपयोग आधी केला नाही तर पुढे कोणतीही परीक्षा येऊ द्या, तुम्ही त्याच्यातही अभ्यास करणार नाही. बट जे सेकंड टाईपचे विद्यार्थी असतात, ज्यांनी खरंच खूप अभ्यास केलेला असतो तरी तुमचं नाव आलेलं नाही आहे, बाहेरचे लोक, नातेवाईक काय म्हणताय, डायरेक्ट कान बंद करायचा
आता कंबाईन ग्रुप सीची चालू आहे, म्हणजे नोटिफिकेशन आलेलं आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. इफ यू आर एलिजिबल त्या परीक्षेला लागा. अजून जाहिरात येणार आहे, तलाठी येणार आहे. स्वतःला चान्स द्या, कारण तुम्ही आहे तरच तुम्ही कोणती परीक्षा पास करू शकता. तुम्ही नसले तर परीक्षा या दरवर्षी सेंचुरीपर्यंत येत राहणार आहे, बट तुम्ही असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अजून काहीही वाटत असेल, डिप्रेशन येत असेल, कुणी बोलत असेल एवढ्या वर्षापासून तयारी करतोय, अजून तुझं झालं नाही, कसं होणार आहे, याचं झालं त्याचं झालं, तर सरळ मला कॉल करा. मी तुम्हाला पर्सनली मेंटॉरशिप करेल. पण स्वतःवरती विश्वास जो असतो तो कायम ठेवा. ठीक आहे. उद्या टायपिंगचा आपण व्हिडिओ काढूया. कोण कोण पास झालेला आहे, कोणाला किती मार्क्स आलेले आहे, कॉमेंटमध्ये मला सांगा. ठीक आहे. थँक्यू सो मच.